युती झाली तर आदरणीय शिंदेसाहेब ज्या पद्धतीने सांगतील तो त्यांचा विषय आहे, पण आज आम्ही पार्टी म्हणून 102 जागी अतिशय सक्षम उमेदवार काढून आम्ही रेडी तयार आहोत आणि इलेक्शनसाठी आम्ही तयारी झालेली. महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची युती अटळ आहे का? जर तसे नसल्यास तर शिंदेची शिवसेना ही स्वतंत्र लढणार का? मी वारंवार सांगितलं आहे, सन्मानपूर्वक युती झाली, युतीतनं आमच्या योग्यतेप्रमाणे आम्हाला जागा मिळाल्या तर युतीवर चर्चा होईल, युतीसाठी आम्ही बसू. अन्यथा आम्ही 100% पहिल्यापासून सांगितले की आम्ही तयारी पूर्ण केलेली आहे. आम्हाला एवढा उत्साह आणि लोकांचा प्रतिसाद एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आज तुम्हाला बघायला मिळतो आहे. तुम्ही आज बघितलं सकाळी 10 वाजल्यापासून लोक रांगा राहून आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता, फॉर्म घेण्याकरता, मुलाखती देण्याकरता येऊन बसलेले आहेत. आज या संध्याकाळपर्यंत या मुलाखती चालतील का काय अशी परिस्थिती आहे. आता सध्या युतीची परिस्थिती काय आहे आणि पुढील काळात युती होण्याची शक्यता आहे किंवा नाही? युतीची शक्यता बाबतीत मी आज काय बोलू शकत नाही. मी आज आमची तयारी, शिवसेना पार्टीचा अध्यक्ष, शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून आम्ही दोघांची जबाबदारी की सगळ्या जागेवर आम्ही कशा पद्धतीनं सक्षम उमेदवार तयार करू हे पहिलं आमचं प्राधान्य आहे. युतीच्या बाबतीत जर तरवर नंतर बोलू. बापू, शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून कायम ओळखला जातो. यावेळेस तुम्ही कार्यकर्त्यांचा तिकीट देताना विचार 100% करणार का पदाधिकाऱ्यांना वगैरे तिकीट देणार? नाही, शिवसेना सक्षम कार्यकर्त्याची निवड तर नक्की करणार, कारण इलेक्शन हे जिंकण्याच्या मेरिटवर उमेदवारी ठरवल्या जातात. पण ज्या युवकांनी, ज्या महिलांनी पार्टीसाठी काम केलं आहे, त्यांचं सामाजिक काम आहे, त्यांनी आदरणीय शिंदेसाहेबांचा, बाळासाहेबांचा विचार मान्य करून त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये काम केलं आहे, अशा लोकांनाही आम्ही देतो आहे. आणि आमच्याकडे तुम्हाला माहीत आहे, जे आज काँग्रेसकडे कोणी जायला तयार नाही, काँग्रेसकडचे सुद्धा मोठ्या प्रमाणात इच्छुक आहेत आणि भारतीय जनता पार्टीतनं सुद्धा पहिले 100 त्यांना लागणार आहेत, त्याच्यानंतर चालून आलेले चांगले उमेदवार आमच्याकडे यायला इच्छुक आहेत. ही निवडणूक कार्यकर्त्यांच्या भरोशावर लढणार की ही इलेक्शन शिंदे साहेबांनी केलेल्या कामाच्या जीवावर, बाळासाहेबांच्या विचारावर आणि शिवसैनिकांनी जो खांद्यावर भगवा घेतला आहे, या भगव्याच्या विचारावर आम्ही येणाऱ्या काळात लढणार आहे.